आमचं आंदोलन शांततेने चालू आहे, परंतु त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी गाडी आम्ही ठेवलेले, पोलीस साहेब आलेले, ते सुद्धा या मनमाडमध्ये आपल्याला सहकार्य करतात. परंतु हे दिल्लीतील हरामखोर पोलीस त्यांना माणुसकी पाहिजे. आज एक महिला आहे की 15 वर्षाची मुलगी आहे, तिला अक्षरशः फरफटत नेलं, तिचा मृत्यू झालेला आहे. आज सकाळी व्हॉट्सअपवर पाहिलं, तिचा मृत्यू झालेला आहे. यानंतर ज्या मुलांनी नीटच्या पेपरमध्ये आत्महत्या केलेला आहे, विलास भाऊ आपल्याला शेवटी आपण त्यांना श्रद्धांजली वाहू, कारण की हे निर्णय जे सरकार आहे, जे सदन चालू होतं पावसाळी अधिवेशन आहे, त्या ठिकाणी त्यांना साधी श्रद्धांजली सुद्धा हे सरकार वाहत नाही. हे निर्णय जे सरकार आहे, मागच्या वेळेला 3 राज्यामध्ये कांदा जो आपण खातो कांदा, या कांद्यामुळे सरकार उलटपालट झालेले आहे बंधूंनो. आणि शिक्षणाची गोष्ट अति महत्वाची, या देशाचं भविष्य विद्यार्थी वाचले की नाही, आणि सोनम वांगचुक हे लोक शिक्षणासाठी त्यांना अतिरेकी ठरवतात. अरे आराम भडव्यांनो, त्याची चौकशी करा, SIT लावा, CBI लावा. जे विद्यार्थी आहेत म्हणजे कोणावर उठसूट काहीतरी आरोप करायचे, त्यांना डॉमिनेट करायचं, आणि तो महाराष्ट्रामध्ये बसला एक तो देवेंद्र, तो एक चापलूसी करतो. तर सरकारचं काम करतंय. बंधूंनो, हे महाराष्ट्रात सुद्धा सरकार पालतं झालं पाहिजे, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. नरेंद्र, देवेंद्र, धर्मेंद्र आणि तो शहा यांचे यमक जुळवते म्हणताय, देश चालवताय. अरे रामखोरांनो, तुम्ही देश चालवत नाही, तुम्ही कसा या ठिकाणी करोडो रुपये फेकून आज देश फोडतात, मंत्री फोडतात, हे काही विचारा आमदार फोडतात. हे विचाराने जात नाही ते लोक. 50 खोके घेतात. मी डायरेक्ट आरोप करतोय आरामखोरांवर, कोणी कोणाच्या विचारावर जात नाही. आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. विलास भाऊने आम्हाला हाक दिली, आम्ही विचारावर आलेलो आहे. आम्हाला पाकिट दिलं नाही विलास भाऊनी. आम्ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने या ठिकाणी जमा झालेले लोक आहे. बाबासाहेबांचे संपूर्ण रक्त आहोत आम्ही बंधू आहोत एकमेकाचे. बाबासाहेब परमपूज्य आमचे बाप आहेत. आपण मानतो, खातो तो घास, घेतो तो स्वाद, फक्त बोलली बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आपण देशामध्ये बघत आहोत आरामखोरांना विषयांतर करतो. थोडंसं उपवर्गीकरणाचा डाव फेकला त्यांनी. आमचेच बंधू मातंग समाज आमच्या विरुद्ध लढाई लावल्या. म्हणजे ही पांडव शास्त्रामध्ये तो कोण आरामखोर होता, तो कोण होता, तो चाणक्य नीतीवाला, तो सोंगट्या फेकायचा, तो शकुनी मामाचं राजकारण करताय. त्या आरामखोरांना मी नाही इशारा देतो की आपण त्या समाजाने लढाई करण्याची वेळ आलेली आहे. जशाच तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहे. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटत राहील, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसेच या देशाचा सत्यानाश लावलेल्या तो मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. आणि या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे या वंचित बहुजन आघाडी आमचे बंधू, आमचे जात भाऊ, आमचे रक्त भाऊ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांना जाहीर पाठिंबा देतो व या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.